ए सत्तू, तुझा मित्र आहे ना, तुला नेतोय हॉस्पिटलमध्ये. हा दादा प्लीज जरा फास्ट चालव ना. सत्तू हे सत्तू सत्तू माझ्याकडे बघ, डोळे उघडे ठेव. क्या हुआ? दादा दादा काय झालंय? पुढे कोणाचा ऍक्सिडेंट झालाय. माझा अपमान केला का मस्तुरड्या? हा? अरे प्रत्येकाची इज्जत असते आणि प्रत्येकाची इज्जत ही महत्वाची असते. मला घरी बोलवून माझ्या इज्जतेचे धिंडवडे काढलेत ना. आता हा कार्तिक साळगावकर काय करतो ते बघाच. हा कार्तिक साळगावकर त्याच्या अपमानाचा बदला कसा घेतो ते बघाच. मला फोन करून घरी बोलवता आणि माझा अपमान करता काय? आणि हे त्या सानिकाला पण माहिती होतं. तुझा बाप असा सटकील आहे माहिती होतं, तरी पण मला भेटायला बोलवलंस ना. म्हटलं होतं पळून जाऊन लग्न करू, पण नाही. शेवटी तू पण त्या मास्तरचीच मुलगी ना. आता हा कार्तिक साळगावकर त्याच्या अपमानाचा बदला कसा घेतो हे बघाच. सत्तू 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 हे बघ, हॉस्पिटल आलं, आता सगळं ठीक होईल. हा सत्तू डोळे उघडे ठेव. सत्तू मला तुला काहीतरी सांगायचं इंद्र. हो सत्तू, आपण बोलूया ना. आता हॉस्पिटलमध्ये आलो ना आपण, अजिबात टेन्शन घेऊ नको. हा तू डोळे उघडे ठेव सत्तू. मी जरा डॉक्टरकडे बघून येतो. दादा तुम्ही इथे थांबा प्लीज. हा सत्तू मी आलोच. दादा माझ्या मित्राचा जरा ऍक्सिडेंट झाला, प्लीज बघा ना. हॅलो, मी काय म्हणतोय डॉक्टर. तिथे दरवाजाचे काउंटर आहे ना, तिथे फॉर्म भरा आधी. हा फॉर्म मी भरतो. खूप रक्त गेलं माझ्या मित्राचं, प्लीज जरा बघा ना. हॅलो डॉक्टर कुठे आहेत? मी ओरडायला काय झालं? मी आहे ना इथे. तू फॉर्म भर आधी. हे बघा फॉर्म मी भरतो. तुम्ही प्लीज एकदा पेशंटला बघून तर घ्या ना. तुम्ही डॉक्टर कुठे आहेत? मला डॉक्टर एक्सक्यूज मी, माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, गाडीने उडवलंय. हे बघा किती लागलं. अरे बापरे, ओटी तयार करा. खूप रक्त गेलं, प्लीज बघा. यांना अर्जंट स्टिचेस करावे लागतील. तुम्ही पोलिसांशी बोलून कायदेशीर बाबी पूर्ण करून घ्या. प्लीज वेळ वाया घालू नका. ते सगळं मी करतो डॉक्टर. मी तुमच्या पुढे हात जोडतो. प्लीज माझ्या मित्राला काही झालं नाही पाहिजे. माझा जग आहे होतो. काही होता कामा नाही, प्लीज. हेच करे ती बाई. हो का बाई, आमच्या पेशंटला काय खायला दिलं? नाही, खाल्ल्यापासून नुसता उलटाच करतोय तो. ऐका ना मॅडम. हे बघा, मी नॉर्मल जेवण दिले त्यांना. अँटीबायोटिकमुळे ऍसिडिटी झाली असेल, त्याने व्हॉमिटिंग नॉर्मल आहे. ऐकलं का रे? ओकर ह्याच्यासाठी नॉर्मल आहेत. काय का बाई, तुम्हाला डॉक्टर कोणी केलं का? हे बघा आमरे, आम्हाला का मूर्ख समजतात का? आमच्या पेशंटच्या जीवाशी खेळता तुम्ही. पण लक्षात ठेव, तुम्हाला ओळखत नाही. हे हॉस्पिटल आहे ना, फोडून टाकेल. बघता का? फोडा हॉस्पिटल. फोडून तर दाखवा. आता तुला दाखवतो माझा इसका. का रे, देवावर हात उचलतोस? नाही. स्वतःच्या आईवर असाच हात उचलतोस? नाही. डॉक्टरांवर कुठल्या खुशीत हात उचलतोस? हा, देव जीव निर्माण करतात,
आई त्या जीवाला जन्म देते, ह्या जगात आणते आणि डॉक्टर ते जीव जगवतात. तेव्हा या तिघांसमोर हात उचलायचा नाही, हात जोडायचे. डॉक्टर ह्याला बघा ना प्लीज. हा दीदी. जमलं का दीपू? सांगितलंस ना साळगावकरांना? अगं नाही, ते अचानक गायब झालेत. गायब म्हणजे? अगं म्हणजे आम्ही भेटलो, त्यानंतर ते मला म्हणाले की तू कॅफे मध्ये जाऊन बस, मी येतो 10 मिनिटात, पण ते आलेच नाही. अगं आधी खूप राग आला, पण आता खूप काळजी वाटते. अगं कुठे गेले असतील ते अचानक? काय? अगं ते चिडले का तुझ्यावर दीपू? तू काही बोललीस का त्यांना? अगं कदाचित मी काही बोलले नाही म्हणून ते चिडले का ग? मी होकार द्यायला खूप उशीर केलाय का दीदी? दीपू तू शांत हो बघू, रडू नकोस. आणि तू आधी घरी जा, मी रात्री फोन करते. ओके? बाय बाय. डॉक्टर, कसा आहे माझा मित्र? रक्त खूप वाहिल्यामुळे आधी रक्ताची गरज आहे. तुम्ही माझं रक्त घ्या डॉक्टर. अहो तसं नसतं, आधी ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. अहो माझा आणि सत्तूचा ब्लड ग्रुप सेम आहे डॉक्टर. तुम्ही प्लीज पटकन माझं रक्त घ्या. ओके, व्हेरी गुड. चला या पटकन. का नसतील आले इंद्राजी? सगळं ठीक तर असेल ना? सत्तू सरांचा पण फोन लागत नाहीये. काय कुठे शोधू मी इंद्राजींना? मी खरंच उशीर केला का माझा होकार सांगायला? काय मगापासून बघतोय मी, कुठं हरवलीस? नाही इथेच तर आहे बाबा. बघ तुझे डोळे ना कोणाची तरी वाट पाहतात. डोळे कधीच खोटं बोलत नाही. कुणाच्या आठवणीत हरवले? नाही असं काही. दीदी अचानक घरी गेली म्हणून वाईट वाटतंय? येईल ती. मी आलो, जरा शतपावली घालून येतो. हॅलो इंद्राजी, अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही मला म्हणालात कॅफेत जाऊन बस, मी जाऊन बसले, तुम्ही आलाच नाही 10 मिनिटात. मी खूप शोधलं तुम्हाला. बँकेत गेले, चहा टपरीवर गेले, कुठेच नव्हता तुम्ही. काय झालं? माझं काही चुकलंय का? हॅलो हॅलो इंद्राजी ना? हॅलो, मी राजेंद्र बोलतोय. हा फोन मला रस्त्यावर मिळाला, त्यावर तुमचे मिस कॉल दिसले. लास्ट कॉल तुम्हालाच केला दिसला. मला वाटलं तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळचे आहात म्हणून तुम्हाला फोन केला. काय म्हणायचंय तुम्हाला? अहो इथे एक मगाशी ऍक्सिडेंट झालाय. एका माणसाला गाडीने उडवलं. मला वाटलं हा फोन त्याच माणसाचा आहे ज्याला गाडीने उडवलं, म्हणून तुम्हाला फोन करून इन्फॉर्म केलं. अरे कसली घाई होती तुला सत्तू? हा, कसली घाई होती तुला? अंगावर येणारी गाडी नाही दिसली तुला? सांग ना, असं काय सांगायचं होतं मला? अरे तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं सत्तू? असं निष्काळजीपणे वागायच्या आधी एकदा माझा विचार करायचा असता.
चल डोळे उघड. सत्तू डोळे उघड. तुला असं गप्प गप्प पडलेलं पाहायची सवय नाहीये मला. सत्तू मला बघ ऐकायची आहे तुझी. बोल ना यार काहीतरी. सत्तू उघड ना डोळे. सत्तू सत्तू हे बघ इंद्रा आला तुला भेटायला. चल आता घरी जायचंय आपल्याला. चल सत्तू यार उघड ना यार डोळे. आई मी जरा आलेच. अगं कुठे निघालीस यावेळी एवढ्या गायत? आई अगं इंद्राजींचा ऍक्सिडेंट झालाय त्या हॉस्पिटलमध्ये. काय कधी? अगं संध्याकाळी झालं. मी त्यांनाच बघायला जाते. पण दीपू रात्र झाली. बरं ठीक आहे तू जा. मी बाबांना सांगते. हा जा जा जा. परमेश्वरा रक्षण कर रे बाबा. पडत्या काळात खूप मदत केली त्या माणसाने आम्हाला. देवा काय बी विपरीत केलंस ना तुला कधी बी माफ करणार नाही मी. मावशी काय झालंय? नग विचारूस बाबा काय झालंय. माझी दोन्ही बी लेकरं इथं भरती झाल्यात. डॉक्टर म्हणतात अजून जीवाचा काय बी भरोसा देता येणार नाही. म्हणून मी देवाला म्हणलं न्यायाच असेल तर मला ने म्हातारीला ने. माझ्या लेकरांना काय बी कर नगस. काय बी विपरीत होऊ देऊ नको. मावशी तुम्ही काळजी करू नका. असं काहीच होणार नाहीये. प्रार्थनेत खूप शक्ती असते. आपण दोघं मिळून प्रार्थना करूया. साकडं घालू देवाकडे तुमच्या दोन्ही मुलांसाठी आणि माझ्या मित्रासाठी. गणपती बाप्पा मावशी तुमच्या मुलांना आता काहीही होणार नाहीये. बरे होतील ते लवकर. बाप्पाकडे वशिला लावलाय आता मी. काळजी करू नका. तुझ्या मित्राला काय बी होणार नाही. या आईचे आशीर्वाद आहेत तुला बी आणि त्याला बी. इंद्राजी रक्त कुठे लागलं तुम्हाला? आणि कसं झालं ऍक्सिडेंट? तुम्ही मला म्हणालात की कॅफे मध्ये जाऊन मी येतो म्हणून तुम्ही आलाच नाही. मी खूप शांत व्हा. मला काहीच झालेलं नाहीये. मी व्यवस्थित आहे. ऍक्सिडेंट सत्तूचा झालाय मॅडम. मी ऍडमिट केलंय त्याला. तू इंद्रा 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 तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. डॉक्टर माझ्या मित्राला इंद्राला सांगाल का मी शुद्धीवर आलोय? हो मी सांगते. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. आराम करा. डॉक्टर तुमचे मित्र शुद्धीवर आलेले आहेत पण त्यांना त्रास होईल असं काहीच बोलू नका. थँक्यू डॉक्टर.
सत्तू, अरे सत्तू, सत्तू आला शुद्धीवर? इतका बेजबाबदारपणे कसा वागू शकतोस तू सत्तू? असं कोणी पळतं का रस्त्यावरून? थँक गॉड शुद्धीवर आलास. शुद्धीवर आलो, पण त्या डॉक्टरला बघून माझे होश उडालेत यार. आता थोडे दिवस इकडेच आराम करेन म्हणतोय. काहीच सुधारणार ना? इंदिरा, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. सत्तू आता गपचूप पडून राहा. काही बोलायचं नाही. मी डॉक्टरांशी बोलून आलो. हा, आराम कर. दीपू शलाकाची मैत्रीण नाही, बहीण आहे. सत्तू सर, हे लक्ष नको का द्यायला रस्त्यावर? मॅडम, मी तुमच्यासाठी त्या फ्लॉरिस्ट कडे गेलो फुलं आणायला. आणि आता आलेत साहेब शुद्धीवर. काही नाही, दाखवतोय हा असा, पण बघा ना, आपण दोघ जण रडतोय आणि हा मजेत आहे. स्ट्रॉंग आहे मित्र माझा. आणि मॅडम, आय एम रिअली सॉरी. मी असं तुम्हाला वाट पाहत तिथे थांबायला सांगितलं आणि पुढे सगळं इतक्या नकळत घडलं. मी तर मनस्थितीतच नव्हतो मॅडम. या सत्तूला असं पाहून तसाच गाडीमध्ये घालून मी इथे येऊन ऍडमिट केलं. शुद्धीवर येईपर्यंत माझं खरंच ती मनस्थितीच नव्हती कॉन्टॅक्ट करून सांगण्याची. माझा फोन कुठे पडला रस्त्यात कळलं नाही. इंद्राजी, प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणू. तुम्ही योग्य तेच केलं. आणि तुमचा फोन ऍक्च्युली एका माणसाकडे, तो उद्या आणून देईल तुम्हाला. त्यांनी मला फोन केला होता. सो आईंना कळवलं का तुम्ही सत्तू सरांच्या ऍक्सिडेंट बद्दल? नाही ना, ते फोन माझ्याकडे नव्हताच मॅडम. म्हणून हे घ्या, माझ्या फोनवरून करा तुम्ही आईंना. त्यांना कळवा. त्या काळजी करत असतील ना. त्यांनाही काय झालंय ते कळायला हवं ना. हो, पण मॅडम, आई काळजी करेल उगाच. इंद्राजी, तुम्ही आम्हा बायकांना ओळखत नाही. आता त्यांना ह्या सगळ्यातलं काही माहित नाही ना, म्हणून त्या काळजी करत असतील. पण एकदा का तुम्ही जे काही झालंय ते सांगितलं ना, मग तुम्ही बघा, एका क्षणात हळव्या आईंची जागा एक कणखर स्त्री घे आणि ते तुम्हालाच धीर देतील स्ट्रॉंग व्हायला. आम्ही बायकांना अशाच असतो. अनएक्सपेक्टेड असं काहीतरी घडलं ना की एकदम गांगरून जातो. पण परिस्थिती लक्षात आली ना की तिचा सामना करायला रेडी होतो. आणि आईपासून काहीच लपवायचं नसतं ना. कळलं इंद्रा? आईपासून काहीच लपवायचं नसतं. काहीच म्हणजे काहीच नाही.